सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवून या तुळशी आरगळा काश्य पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान। रामकृष्णारी मैत्रिणींनो, स्वागत आहे आपले सर्वांचे। तर आजचा व्हिडिओ आपला श्री विठ्ठल आणि रुक्मिणीसाठी असणार आहे। जसं की आता लवकरच आपली आषाढी एकादशी येणार आहे, तर आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल आणि रुक्मिणीचे पोशाख मी बनवून देते। तर तुम्हाला पण जर का श्री विठ्ठल आणि रुक्मिणीसाठी पोशाख बनवून घ्यायचा असेल तर मी तुम्हाला स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे। तुम्ही जशी ऑर्डर देणार तशी तुमचे पोशाख तुम्हाला बनवून मिळणार आहे। आणि पोशाख म्हणजे पोशाखची प्राइस किती असणार आहे, कशा पद्धतीने मी बनवून देणार आहे, हे सर्व काही डिटेल जे आहे ते मी तुम्हाला व्हॉट्सअपवर देणार आहे। तर असाच मला व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट म्हणजे असाच माझ्याशी त्या ताईंनी व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट केला। तर ही मला ऑर्डर मिळालेली आहे। त्यासाठी बघा मी एक खूप सुंदर अशी साडी आणलेली आहे। तर त्या ताई मुंबईच्या आहेत, त्यांनी मला ही ऑर्डर दिलेली आहे। त्या मला म्हणाल्या की ताई मला वेल्वेटमध्ये नको, पैठणी साडीमध्ये पोशाख शिवून हवा आहे। मग मी त्यांच्यासाठी खूप सुंदर अशी ही पैठणी साडी आणली। त्यांनी जसे जसे कलर मला सांगितले त्यातून मला जो मिळाला तो कलर मी आणलेला आहे। तर मग आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहे पैठणी साडीमध्ये एकदम न्यू असा नवीन स्टाईलचा आपण ड्रेस बनवून घेणार आहे। म्हणजे पोशाख खूप सुंदर असा आपला आजचा तयार होणार आहे श्री विठ्ठल आणि रुक्मिणीसाठी। तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, पूर्ण शेवटपर्यंत बघा, स्किप न करता, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळणार आहे। आणि व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका। तर बघा मी इथं पूर्ण जी साडी आहे ती साडीच घेतलेली आहे, एकदम नवी साडी आहे। तर बघा हा जो काही पोशाख आहे ना, यासाठी पूर्ण साडी लागत असते। ब्लाउज पीस सहित मी ह्या साडीचा वापर इथं करून घेणार आहे। आणि आजचा जो पोशाख आहे, जसं मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं व्हिडिओमध्ये की म्हटलं एकदम न्यू स्टाईलचा पोशाख असणार आहे, तर खरंच एकदम न्यू स्टाईलचा असणार आहे। म्हणजे आता बघा मला आता सुचलं ह्या साडीला की काय नाव द्यायचं असं, म्हणून रुक्मिणीसाठी जी मी साडी बनवून घेते ना, तर ती साडी असणार आहे देवसेना टाईप साडी असणार आहे। हो, खरंच एकदम सेम टू सेम तशीच साडी मी इथं बनवणार आहे। कारण त्याचा जो पदर असतो ना, तो मिऱ्यांपासून स्टार्ट होतो, म्हणजे मिऱ्यांमधूनच आपला पदरचा लुक असा कंप्लीट दिसतो। जसा मला फोटो आलेला आहे, म्हणजे मला कस्टमरने फोटो टाकला आणि त्यांनी मला म्हटलं की मला असा पोशाख शिवून हवा आहे। तर मी तो फोटो देखील तुम्हाला जमलं तर कॉर्नरला देते, तुम्ही बघू शकता। आणि सेम त्या पद्धतीने मग आपल्याला पोशाख बनवायचा आहे। तर त्यासाठी बघा मी साडीचा जो प्लेन कापड होता तो बाजूला केला आणि आता राहिलेल्या साडीमध्ये आपण पूर्ण पोशाखची कटिंग करून घेणार। आणि जो प्लेन कापड मी साईडला केलेला आहे त्या कापडचा देखील आपल्या पोशाखमध्ये वापर होणार आहे। म्हणजे त्याचा मी काय वापर करून घेणार आहे, त्यामध्ये मी शैला बनवून घेणार आहे देवासाठी। बघा कमरेमध्ये जो मोठा पट्टा असतो ना, तो पट्टा मी बनवेल रुक्मिणीसाठी आणि श्री विठ्ठलासाठी। आपण 2 पट्टे एकदम छान असे मस्त मी बनवणार आहे त्या प्लेनवाल्या कापडमध्ये। तर म्हणजे टोटल काय होत असतं एकूण, म्हणजे पूर्ण साडीचा आपल्याला इथं वापर करून घ्यायचा आहे। इथं बघा मी उंचीच्या मापाने साडी कट करून घेतली। धोतीची उंची आपल्याला जेवढी हवी ना, आणि उंचीच्या डबल एक पायासाठी लागणार आहे। म्हणजे एक बाजूची जी धोती तयार करणार आपण, त्यासाठी जो कापड मी घेतलेला आहे तो उंचीच्या डबल घेतलेला आहे। कंबर उंची, बरं, कमरेपासून खाली जे उंचीचे माप मला मिळालेलं आहे त्यानुसार, ठीक आहे। तर हे मी दोन्ही पायांची कटिंग झाली, म्हणजे दोन्ही बाजूची धोती आपण इथं यामध्ये बनवून घेणार आहेत। त्यानंतर आता आपण इथं जी राहिलेली साडी आहे त्यामध्ये आपण कटिंग करणार आहेत। तर साडी कटिंग करत असताना व्यवस्थित आपल्याला कटिंग करायची आहे। साडी उंचीच्या मापाने साडी कटिंग करायची असते। रुक्मिणीची साडी देखील राहिलेली आहे। तर रुक्मिणीची साडी जी आहे ती मी 3 पार्टमध्ये बनवणार आहे। जसं मी तुम्हाला म्हटलं ना की म्हटलं आताच म्हणजे मला व्हिडिओची रेकॉर्डिंग करत असताना मला त्याचं नाव सुचलं की म्हटलं मी जी साडीचं पॅटर्न बनवलेलं आहे रुक्मिणीसाठी, ते पॅटर्न नेमकं कुठलं आहे। आता बघा आतापर्यंत मी वेल्वेटची साडी बनवली, साधी साडी असते आपली त्या टाईप। त्यानंतर मी साडीमध्ये पोशाख बनवलेला आहे श्री विठ्ठल आणि रुक्मिणीसाठी, तर त्यामध्ये मी शाही मस्तानी पोशाख बनवलेला आहे। प्लेटेड स्लीव म्हणजे प्लेटेड पार्ट घेतलेला आहे, पुढे प्लेटवाला जो पट्टा असतो तो, तर त्याला मी शाही मस्तानी नाव दिलं। त्यानंतर आता हा तिसरी वेगळी पद्धत असणार आहे। हा एकदम न्यू स्टाईलचा पोशाख तुमच्यासोबत मी शेअर करते, ठीक आहे। तर यासाठी बघा मी बरोबर उंचीच्या मापात साडी जी आहे ती कट करून घेते। इथं आता आपण अस्तरवर आलेले आहेत। या पोशाखसाठी मला बरोबर 2 मीटर अस्तर लागलेलं आहे, 1.5 ते 2 मीटर अस्तर आपल्याला लागत असतं। इथं मी टॉप पार्टची कटिंग करते। श्री विठ्ठलाचे टॉप पार्ट जे आहे ना, त्याची मी इथं पूर्ण उंची घेतली। त्यानंतर घडी घेतलेली आहे 8ची
असं दोन्ही पार्ट कट होत आहे तिथं, बॅक आणि फ्रंट. श्री विठ्ठलासाठी आपण पार्ट बनवतो टॉप पार्ट, त्यामध्ये बॅक आणि फ्रंट दोन्हींची कटिंग मी इथं सोबत करून घेते. मी नेहमी सांगत असते बघा की माझा जो पोशाख बनवलेला आहे त्या पोशाखमध्ये आपला जो देव आहे श्री विठ्ठल आहे तो कुठूनच उघडा दिसत नाही. म्हणजे देवाला पूर्णपणे कपडे घातले जातात, जसे आपण वेअर करतो ना सेम त्या पद्धतीने देवासाठी पोशाख हा मी बनवलेला असतो. आता भरपूर ठिकाणी भरपूर मंदिरांमध्ये तुम्ही बघत असणार की देवाला फक्त पुढच्या बाजूने कपडे चिपकवलेले असतात, म्हणजे पुढूनच ते कपडे लावलेले असतात आणि मागून मात्र आपली देवाची जी मूर्ती असते ती पूर्णपणे उघडी असते. तर मग मी त्यासाठी स्पेशल नवीन डिझाईन केले कपडे, की म्हटलं नको, कारण माझ्या आईची वारंवार मला एकच म्हणणं असायचं. मी तर सुरुवातीला पोशाख बनवले ना, मला जसे सॅम्पल मिळाले तसंच बनवून दिलं होतं, पण नंतर आई म्हणाली की तू काय कामाची टेलर आहे म्हणे, की तुला देवासाठी पोशाख बनवता येत नाही असं, आणि असं काहीतरी कर की माझा देव जो आहे तो पूर्ण बाजूने कवर होईल असा, म्हणजे देवाला मागून देखील कपडे यायला हवे, आपण जसे कपडे घालतो ना तस त्या पद्धतीने. मग आईचं असं म्हणणं होतं, म्हटलं ठीक आहे. मग मी त्या एकदा घेतलंच मनावर आणि माहेरी गेली, देवाचं माप घेतलं. तर माप कसं घ्यायचं मूर्तीवरून याच्या देखील मी सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे. बघा मी कटिंग कशी करते, काय काय पार्ट मी कटिंग करते हे मी तुम्हाला स्क्रीनवर लिहून दिलेलं आहे. त्यासोबत मी श्री विठ्ठलाच्या पोशाखचे बघा माप कसं घ्यायचं, त्यानंतर मी सुरुवात कशी केली हे याचे मी तुमच्यासोबत इथं गप्पा करणार आहे. तर आपण टॉप पार्ट कटिंग झाल्यानंतर बाह्या कटिंग केल्या. श्री विठ्ठलाचे ज्या लांब म्हणजे विठ्ठलासाठी लांब अशा बाह्या कटिंग करायच्या असतात, ज्या मी आता कटिंग केल्या तुम्हाला दाखवल्या. त्यानंतर आता आपण इथं जे आहे ते ब्लाऊजची कटिंग करणार आहेत. ठीक आहे, रुक्मिणीसाठी ब्लाऊज आपण इथं कटिंग करून घेणार. रुक्मिणीचा ब्लाऊज मात्र पुढूनच असतं, कारण त्याला साडी अशी कवर होत असते आणि फॅन्सी ब्लाऊज असतं, म्हणजे मागे ब्लाऊजची गरजच नसते, फक्त पुढून ब्लाऊज असणार आहे रुक्मिणी मातेला. आणि पूर्णपणे साडी खूप सुंदर अशी आपण इथं बनवून घेणार आहेत. तर हे ब्लाऊजचं फ्रंट पार्ट तयार झालं, त्यानंतर आपण स्लीवची कटिंग करणार. आणि हो, माझा विषय अपूर्ण राहिला. मग मला जसं माझ्या आईने म्हटलं की तू काही पण कर बाई म्हणे, की मला माझ्या देवासाठी पूर्ण पोशाख हवा, माझा जो श्री विठ्ठल आहे तो पूर्ण झाकलेला हवा मला. रुक्मिणी तर पूर्ण साडीमध्ये कवर झालेली असते, पण श्री विठ्ठल मात्र मागच्या बाजूने पूर्ण उघडा असतो. पाठीचा भाग तसंच मागचा धोतीचा पार्ट असतो तो पूर्णपणे उघडा असतो. मग म्हटलं ठीक आहे, मी लावलं डोकं एकदाचं आणि गेली माहेरी. मंदिरात गेल्यानंतर मी माप घेतलेलं आहे देवाचं मूर्तीवरून माप कसं मोजून घ्यायचं आणि मूर्तीवरून माप घेतल्यानंतर पोशाख कसा बनवायचा, पोशाख बनवताना आपल्याला कुठल्या मापांमध्ये काय काय वाढवायचं आहे याची सविस्तर डिटेलमध्ये व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती याआधीच अपलोड केलेले आहेत. तुम्ही नसतील ते व्हिडिओ बघितले तर नक्कीच बघा. मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक देणार आहे, की ज्याच्या मदतीने तुम्हाला जर का शिवणकाम येतं असेल तर तुम्ही श्री विठ्ठलाचं माप घेऊ शकता. माप घेतल्याप्रमाणे तुम्ही ड्रेस बनवू शकता. एवढं सोपं मी तुमच्यासाठी केलेलं आहे. तर बघा, माप घेऊन ड्रेस कसा बनवायचा ते झाल्यानंतर तो जो ड्रेस आहे, जो पोशाख आहे तो श्री विठ्ठलाला आपण कसा घालू शकणार, मूर्तीवरती तो पोशाख कसा घालायचा याच्यात देखील मी व्हिडिओ बनवलेला आहे. तर तुम्हाला कुठंच अडचण येणार नाही याची मी आधीच काळजी घेतलेली आहे. तुम्ही जर का शिवणकाम करता तर तुम्ही नक्कीच माझे व्हिडिओ बघून श्री विठ्ठलासाठी असा पोशाख तुम्ही बनवू शकणार. आणि तुम्हाला नाहीच जमत आहे, तुम्ही शिवणकाम करत नाही, तर तुम्हाला जर का ऑर्डर करायची आहे तर तुम्ही मला व्हॉट्सअप नंबरला ऑर्डर करू शकता. श्री विठ्ठल आणि रुक्मिणीच्या पोशाख मी तुम्हाला तुमच्या सांगितलेल्या कलरप्रमाणे, तुमच्या सांगितल्या मापाप्रमाणे तुम्हाला पोशाख कस्टमाइज करून मिळणार आहे. तर मग नक्कीच लवकर तुम्ही मला संपर्क करू शकता. ठीक आहे. तर बघा, फायनली हा जो पोशाख आहे ना तो मी असा इथं स्टिच केलेला आहे. अर्धवट आहे स्टिच, मी तुम्हाला दाखवते, कारण या पोशाखमध्ये माझा पूर्ण दिवस गेलेला आहे कटिंग आणि स्टिचिंगमध्ये. भरपूर ठिकाणी आपल्याला स्टिचिंग करायचं आहे. तर टॉप पार्ट मी मस्त फिनिशिंगमध्ये तयार करून घेतलं. त्यानंतर ब्लाऊज आपलं तयार झालेलं आहे. ज्या श्री विठ्ठलाच्या बाह्या होत्या त्या बाह्यांना देखील चारही बाजूंनी आपल्याला कापड फोल्ड करून टिप टाकायची होती. त्यानंतर आता हा जो आहे तो धोतीचा पार्ट आहे, याला देखील आपले दोरे धागे निघायला नको म्हणून जो ओपन पार्ट आहे ना साडीचा त्या बाजूने मला तिथं फोल्ड करायचा आहे कापड, तसा मी इथं करून ठेवलेला आहे. त्यानंतर ही साडी असणार आहे. साडीचा हा पदर आहे. पदर नंतर हा प्लेटेड पार्ट आहे, पुढचा मिऱ्यांचा पार्ट आहे. त्यानंतर हा परकरवाला पार्ट असणार आहे. रुक्मिणीसाठी म्हणजे परकर टाईप आपण त्याचा वापर करणार आहे. ठीक आहे. आता सर्व पार्ट मी तयार केले. आता ते कसे मी जोडणार आहे ते तुम्हाला दाखवते. तर सर्वप्रथम आपण इथं श्री विठ्ठलाचं टॉप पार्ट घेतलं.
टॉप पार्टचं हे जे आहे ना ते बॅक पार्टला फक्त 1 इंच बाही आपली अटॅच होते. पूर्ण बाही फ्रंट पार्टला जोडली जाते. बघा, शोल्डर जे आहेत ना आपले श्री विठ्ठलाचे ते आपण फक्त बाहीच्या मदतीने जोडून घेणार आहे. कारण मूर्ती असल्यामुळे आपल्याला हा पोशाख डायरेक्ट वरून मुकुटमधून घालायचा असतो, म्हणून आपल्याला तेवढी जागा ओपन ठेवायची आहे. ठीक आहे, बघू शकता अशा पद्धतीने मी ह्या बाह्या इथं जोडून घेतल्या. त्यानंतर आता हा जो काही कापड आहे तो धोतीसाठी आहे. तर विठ्ठलाचं जे आहे ना ते कंबर घेर मी बरोबर 24 इंचाचं घेतलेलं आहे. तर त्याच्या निम्मे एक बाजूला 12 इंच होत असतं. तर मी 12वर इथं पॉईंट लावला आणि हा जो काठ आहे त्या काठाच्या मदतीने मी इथं प्लेट घ्यायला सुरुवात केली. म्हणजे मी मिऱ्या घेऊन घेते. तर ह्या मिऱ्या बरोबर आपल्याला 12 इंचापर्यंत आणायच्या आहेत. बघा, आता हा जो आहे तो फक्त एका बाजूचा पाय तयार होणार आहे. तर ही धोती खूप सुंदर अशी मी तुम्हाला दाखवते. ह्याच पद्धतीने तुम्ही लहान मुलासाठी देखील धोती बनवू शकता. तर 12च्या पॉईंटवर आपल्याला हे सर्व मिऱ्या ज्या आहेत त्या अशा व्यवस्थित सेट करायच्या आहेत. तुम्ही बघणार तर तुम्हाला व्यवस्थित करणार आहे. ठीक आहे, आता हा जो सरळवाला पार्ट आहे त्याला आपल्याला बरोबर काठ जो आहे तो काठ सरळ राहू द्यायचा आणि त्याच्या पुढे जो पार्ट आहे त्यामध्ये सर्व कापडमध्ये आपल्याला प्लेट घ्यायचे आहेत. एकदम जवळ प्लेट घ्यायच्या आहेत आणि प्लेट घेऊन हा जो पार्ट आहे तो 7 ते 8 इंच तयार होईल असं एवढंच आपल्याला ठेवायचं आहे. बघू शकता, एवढ्यामध्येच आपलं एक बाजूचा पाय स्पष्टपणे तुम्हाला दिसत असेल. जी धोती मी तयार केली त्याचं एक बाजूचे पाय मी तुम्हाला लगेचच इथं बनवून दाखवला. दुसऱ्या बाजूला मी बरोबर पिनअप करून ठेवलेलं होतं. तर सेम बघा, हे दोन्ही पाय असे तयार झाले. तर आपल्याला काय करायचं आहे, जो मिऱ्यांवाला पार्ट आहे तो दुसऱ्या बाजूच्या सीट घेरवर ठेवायचा असतो आणि तिथं आपल्याला प्लेट जे असतात ना आतील प्लेटवर आपल्याला टिप टाकायची आहे. म्हणजे त्या मदतीने आपण त्याला जॉईंट करून घेणार आहे. जो 7-8 इंचवाला पार्ट आपण प्लेट घेतल्या ना त्या पार्टवर आपण पूर्ण प्लेटेड पार्ट दुसऱ्यावाल्या पायाचा ठेवलेला आहे. लक्षात असू द्या, एक काष्टा पुढे येणार आहे आणि एक काष्टा मागे येणार आहे. तर सेम ह्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता. तर मला ही आयडिया कशी आली, मी बघा नऊवारी साड्या पण शिवत असते. तर मी म्हणजे सर्व प्रकारच्या नऊवारी साड्या शिवून देते. तर ब्राह्मणी साडी टाईप मी हा जो आहे ना म्हणजे इथं धोतीचा वापर केलेला आहे. तर मोठ्या जेंट्ससाठी पण तुम्ही धोती अशा पद्धतीने बनवू शकता. लहान मुलासाठी पण तुम्ही धोती ह्याच पद्धतीने बनवू शकता. उंचीच्या डबल आपल्याला कापड ह्या धोतीसाठी लागत असतो. बघू शकता, पुढचं पार्ट पूर्ण अटॅच केलं, मागचं पार्ट मात्र आपण बांधून घेणार आहे म्हणून मोकळा आहे. साडीचा हा परकर टाईप मी इथं अस्तर लावून कापड तयार केलेला आहे. त्यानंतर त्यावर मी हा मिऱ्या घेतलेला पार्ट असा अटॅच करून घेते. बघा, उलट बाजूला मी टिप टाकते की जेणेकरून सिधी बाजू वर येईल. आणि आता वरचं पार्ट देखील आहे ना मिऱ्यांचं ते पण मी असं व्यवस्थित इथं सेट करून घेणार आहे. अगदी पाव इंचावर मी वरच्या मिऱ्या पसरवून घेतल्या की छान असं लुक त्यांच्या दिसायला हवा. बघू शकता, एकदम छान प्रकारे. आता ह्या मिऱ्या इकडे तिकडे जायला नको ह्यासाठी मी इथं फक्त खालची जी मिऱ्या आहे तिला थोडंसं इथं स्टिच करून घेते साईडला. वाव, किती सुंदर लुक आलेला आहे ना. तर मी देखील ह्या टाईपची साडी पहिल्यांदा बनवते, पण खूप सुंदर तयार झालेला आहे पोशाख. मी कस्टमरला सांगितलेला आहे की तुम्ही देवाला चढवणार तेव्हा मला थोडासा शॉर्ट तरी टाका असं म्हणून, किंवा मला त्याचा फोटो जरी दिला तुम्ही तरी चालेल. तर तो फोटो मात्र आपल्याला आषाढी एकादशी नंतर मिळणार आहे. तर मी बघेन पुढे जाऊन आषाढी एकादशी झाल्यावर मी तो फोटो जर मला मिळाला तर मी पोस्ट नक्कीच करणार आहे. पण पोशाख तर तुम्हाला इथं बघायला मिळतोय. बघा, हा जो पदर होता त्याला देखील मी प्लेट घेतली आणि प्लेट घेऊन तो पार्ट छोटा केला. 5 ते 6 इंचाचाच मी तो पार्ट केला आणि तो पार्ट आता आपण मिऱ्यांच्या आतमध्ये सेट करतोय. तर मिऱ्यांचा जो पार्ट आहे तो मी असा उलट करते की टिप जी आहे ती बाहेरून दिसायला नको. फिनिशिंग खूप महत्त्वाची आहे. बघा, मी जे काम करते ते फिनिशिंगमध्येच करते. बघू शकता, हा जो काही पदर आहे तो आता याला इतका सुंदर लुक मिळालेला आहे. कायच सांगू तुम्हाला, मला तर खूपच आवडलेली आहे रुक्मिणीची साडी. एकदम छान अशी तयार झालेली आहे. तर बघा, हा जो पदर आहे त्याचे सरळवाला पार्ट मी जो आपला म्हणजे परकरचा जो कापड आहे ना खालचा त्याला आपण जोपर्यंत आहे तोपर्यंत सरळ असं जोडून घेतला. त्यानंतर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपली साडी इथंही तयार झालेली आहे. तर बघा, साडीसाठी काय झालेलं आहे, मला आहे ना त्याला साईडला पदरचा जो शेवटचा लुक असतो त्यासाठी देखील बॉर्डर अटॅच करावी लागली. तर जी बॉर्डर निघालेली होती ती मी तिथं जोडून घेतली.
आणि फायनली ही पूर्णपणे अशी साडी आपली तयार झालेली आहे, बघू शकता अशा पद्धतीने. तर मी तुम्हाला सांगते, साडीसाठी भरपूर असा कापड लागलेला आहे. म्हणजे साडीचा जो पदर आहे तोच 2 मीटरचा आहे. त्यानंतर हा जो परकरसाठी मी कापड वापरमध्ये घेतला तो, आणि परत प्लेटांसाठी जो कापड घेतला तो वेगळा. तर असा टोटल मिळून सर्व कापड जो आहे तो थोडा जास्तीचा लागला. आणि तुम्ही लुक बघू शकता अशा पद्धतीने आपल्या रुक्मिणी मातेला जेव्हा साडी वेअर केली जाईल तेव्हा असा लुक त्याला मिळणार आहे. म्हणजे दोन्ही बाजूंनी मिऱ्यांच्या पार्ट दिसणार आहे, तुम्ही बघू शकता. मी दाखवण्याचा प्रयत्न करते की म्हटलं असं दिसणार आहे. एकदम सुंदर असा लुक आपल्याला इथं मिळालेला आहे, बघू शकता. एकदम मस्त सेंटरला मिऱ्या दिसत आहेत आणि तिकडच्या बाजूने पण प्लेटेड पार्ट आहे आणि इकडच्या बाजूने तर आपला असा पदर खांद्यावर जाणार आहे. ठीक आहे ना. फ्रंट कॅमेरा लावला आहे म्हणून कदाचित तुम्हाला उलट दिसत असेल, पण जसा माझ्या खांद्यावर पदर आहे सेम त्याच्या दिशेने तो पदर आपला जाणार आहे. तर फायनली हा पोशाख पूर्ण असा तयार झालेला आहे. तर फायनल लुक असा इथं तयार झालेला आहे. मी केलाय प्रयत्न बऱ्यापैकी पोशाख व्यवस्थित तुम्हाला दाखवण्याचा. बघा, प्रत्येक पोशाखला आहे ना कमरेला 15 इंचाचा बन लागतो. तसंच बाह्यांजवळ मी 9-9 इंचाचे बन लावले. गळ्याजवळ पण मी 9-9 इंचाचे बन लावलेले आहेत. ही माहिती तुम्हाला द्यायची बाकी होती ती मी दिलेली आहे आता. ठीक आहे. त्यानंतर आता हा पोशाख तुम्ही बघू शकता. आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद. असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा. व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका. चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओत आणि नवीन पोशाख सोबत. धन्यवाद.